जय श्रीराम मंडळी, मी आहे मीरा. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, प्रेम आणि आनंदाचा संगम असतो. आज मी तुमच्यासोबत शेअर करते माझ्या घरची दिवाळी, पूजा आणि सजावटीचा अनुभव. चला मग एकत्र अनुभवूया हा क्षण. दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांचा सण नाही, ती असते प्रकाश, प्रेम आणि नवीन सुरुवातीची ओळख. प्रत्येक घरात उजेड पसरतो, पण त्या उजेडामागचं श्रम, प्रेम आणि भावना यांचीच ही गोष्ट. मी एक गृहिणी आहे. दिवाळी जवळ आली की माझ्या मनात एक वेगळीच धडपड सुरू होते. घराची साफसफाई, सजावट, पूजा, मिठाई, नवीन कपडे, सगळं काही मनापासून करायचं असतं. कारण माझ्यासाठी दिवाळी म्हणजे फक्त सण नाही, ती माझ्या संस्काराची ओळख आहे. पहाटेपासून घरात चैतन्य पसरलेलं असतं. मी सर्वात आधी उठणं, झाडणं करून घरात सुंदर रांगोळी काढते. रांगोळीचे रंग म्हणजे माझ्या मनातला आनंद. दारी ठेवलेले दिवे म्हणजे माझ्या श्रद्धेचा प्रकाश. थोड्याच वेळात माझ्या हातातलं काम वाढतं. मुले दिवे लावतात, नवरा पूजा साहित्य आणायला गेलेला असतो आणि मी मात्र त्या सगळ्या गडबडीतही लक्ष्मी पूजेची तयारी करत असते. त्या क्षणी माझ्या घरात दरवळतो तो सुगंध, फुलांचा, उदबत्तीचा आणि प्रेमाचा. शेजाऱ्यांच्या घरातूनही गाण्यांचा आवाज येतो आणि मन म्हणतं, अरे वा, खरंच दिवाळी आली. माझी आई सांगायची, दिवाळीत फक्त घरच नाही, मनही उजळलं पाहिजे. म्हणून मी जेव्हा दिवे लावते तेव्हा एक दिवा मी देवासाठी, एक माझ्या घरासाठी आणि एक माझ्या मनातील अंधारासाठी लावते. कारण खरा प्रकाश तोच जो आतून उजळतो. संध्याकाळी सगळे मात्र बसतो. लक्ष्मी पूजा, आरती आणि नंतर प्रसादाचं वाटप. त्या क्षणी सगळे चेहरे चमकत असतात. कुणी सोनं विकत घेतलेलं असतं, कुणी नवीन साडी. पण माझ्यासाठी खरी श्रीमंती म्हणजे माझ्या कुटुंबाचं हसतं-खेळतं रूप. ही दिवाळी माझ्यासाठी फक्त 4 दिवसाचा सण नाही, ती माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे. या दिवाळीत माझ्या मनातला अंधार संपवायचा आणि प्रत्येक क्षण उजळायचा. जर तुम्हालाही असं वाटत असेल की दिवाळी म्हणजे फक्त रोषणाई नाही तर भावना आहेत, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि लक्षात ठेवा, प्रकाश हा बाहेर पसरायचा असेल तर आधी मनात दिवा लावावा लागेल. तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू. बाय.